नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आणि आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे आता कलाचा एक मित्र कलाला मदत करतो आणि मग त्या मित्राच्या मदतीने कला अद्वैतला तिच्या स्वतःवरच्या प्रेमाबद्दल जाणीव करून देते। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार आणि अद्वैतला आपल्या कलावरती प्रेम आहे हे कसं कळणार, हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आपल्याला आता इथपर्यंत तर माहीत आहेच की अद्वैतने कलाला सांगितलंय की आपल्या दोघांमध्ये अजिबात कंपॅटिबिलिटी नाहीये, त्यामुळे आपण एकत्र राहण्याला काही सुद्धा अर्थ नाहीये। आपल्या नात्याचं जर काही फ्युचरच नसेल तर कशाला असं नातं पुढे ओढत राहायचं। त्यामुळे आपण वेगळं होणं हाच उत्तम पर्याय असेल। आणि आता यावरती कलाने अद्वैतला ठामपणे सांगितलेलं असतं की ठीक आहे, तुला घटस्फोट हवाय ना, मी तुला घटस्फोट द्यायला तयार आहे, पण माझी सुद्धा एक अट आहे आणि ती अशी की मी आता तुझ्या घरामध्ये राहणार नाही। मी इकडनं निघून जाते माझं सामान वगैरे घेऊन। तू मला डिवोर्स पेपर्स डायरेक्ट माझ्या घरी पाठव, मी सह्या करून तुला कागदपत्र पुन्हा पाठवून देईन। आता अद्वैत म्हणतो ठीक आहे, माझी काहीच हरकत नाहीये या गोष्टीला। आता कला ही तिकडनं निघत असते। बॅग भरत असताना तिच्या डोक्यात एक विचार येतो की आता जर माझं चांदेकरांबरोबर काही नातंच राहणार नाहीये तर मग मी चांदेकरांबरोबर काम तरी कसं करणार। मग ती अद्वैतला सांगून टाकते की चांदेकर, आणखीन एक खूप महत्त्वाची गोष्ट, मी जर आता या घरात राहणारच नसेन तर मी आता तुझ्याबरोबर काम सुद्धा करणार नाही। अद्वैतला आता कला काय बोलतेय ते कळत नसतं। मग आता कला ही अद्वैतला स्पष्टपणे सांगून टाकते की मला असं म्हणायचंय की आजच्या नंतर मी चांदेकर ज्वेलर्समध्ये डिझायनर म्हणून काम करणार नाही। आता अद्वैत सुद्धा ठीक आहे असं म्हणतो। त्यानंतर आता कला सगळं सामान घेऊन तिच्या माहेरी निघून आलेली असते। पण आता तिच्यासमोर एक खूप मोठा प्रश्न असतो आणि तो म्हणजे आता आपण करायचं तरी काय। आपल्याला पैसे तर कमवावे लागणारच। आपण चांदेकरला तर सांगून टाकलं की तुझ्याबरोबर मला काम करायचं नाही, पण नेमकं आता आपल्याला कोण काम देणार आणि काय काम आपण करायचं। आपलं जे लक्ष्मी भांडार म्हणून दुकान होतं ते सुद्धा आता राहिलेलं नाहीये। मग आपल्याला काहीतरी काम तर केलं पाहिजेच। हा विचार करत असतानाच कला ही बाजारात भाजी घेण्यासाठी गेलेली असते आणि त्याच दरम्यान तिचा एक मित्र आकाश हा कोल्हापूरमध्ये आलेला असतो। आता आकाश सुद्धा खूप हँडसम, रुबाबदार, हुशार, त्याचबरोबर एका खूप मोठ्या बिझनेसमनचा मुलगा असतो। तो सुद्धा इथे बिझनेस मीटिंगसाठीच आलेला असतो। आता आकाश कलाला बघतो आणि पहिल्या नजरेतच तो तिला ओळखतो आणि गाडी थांबवून तो बाहेर येऊन कलाला हाक मारतो, कला खरे। पण आता कलाचं काही लक्ष नसतं। त्याबरोबर तो कलाला लहान असताना ज्या नावाने हाक मारायचा त्या नावाने हाक मारतो। त्याबरोबर कला थांबते। आता लगेचच आकाश कलाच्या जवळ जातो आणि कलाला विचारत असतो, बाप रे, मंगळसूत्र वगैरे गळ्यात, काय मग लायसन्स तर दिसतंय, गाडी कुठे आहे तुमची। त्याबरोबर मात्र आता कला ही त्याला म्हणत असते, तू सुधारणार नाहीस ना। त्यावर तो म्हणत असतो, नाही मी तर नाहीच सुधारणार, पण तुझा नवरा कोण असेल मी गेस करू का। त्यावर कला म्हणते, सांगा कोण असेल। त्यावर तो म्हणत असतो की तुझा नवरा ना नक्की खूप मोठा कसला तरी आर्टिस्ट वगैरे असेल, बरोबर ना, सांग ना त्याच्याबद्दल काहीतरी। त्यावर कला म्हणते, अरे तू नवऱ्याचं काय विचारतोयस, पहिलं माझ्याबद्दल विचार, तुझ्याबद्दल सांग। आता खरं तर कलाला अद्वैतबद्दल आकाशला काही सांगायचंच नसतं, पण आता आकाश हा कलाला म्हणत असतो, अगं सांग ना, कोण आहे तुझा नवरा, कुठे असतेस तू, आणि आपण किती वर्षांनंतर भेटतोय, तुला आठवतंय आपण 10वी पर्यंत एकाच शाळेत होतो, म्हणजे आपली 5वीला काहीतरी भेट झाली होती। आपण 5 वर्ष एका शाळेत होतो। त्यानंतर आपण 12वीला कॉलेज सुद्धा एकाच ठिकाणी केलं आणि तू मला साधं लग्नाला इन्व्हाइटही नाही केलंस। त्यावर कला त्याला सांगत असते की माझं लग्न हे खूपच घाई गडबडीत झालं होतं, त्यामुळे मला कोणालाच सांगता नाही आलं, बोलवता नाही आलं। त्यावर तो तिला विचारतो की मग आता नाव तरी सांग, किंवा नवऱ्याची आणि माझी भेट तरी घालून दे, खूप दिवस आहे आता मी कोल्हापूरमध्ये। मग आता कला तिच्या नवऱ्याबद्दल म्हणजेच अद्वैतबद्दल आकाशला सांगते। ती त्याला सांगते की माझा नवरा अद्वैत चांदेकर तो कोल्हापूरमधला। त्याबरोबर लगेच आकाश म्हणतो, बस 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 मॅडम, सगळं समजलं आहे मला,
तुमचा नवरा दी ग्रेट अद्वैत चांदेकर आहे. अगं त्यांना कोण नाही ओळखत. तुझी फॅमिली तर कोल्हापूरमधली खूप मोठी सेलिब्रिटी फॅमिली आहे. स्टार आहात तुम्ही लोक. अगं चांदेकर ज्वेलर्स तुमचंच आहे ना? त्यावर कला म्हणते हो. आता कला ही त्याच्याबरोबर अद्वैतबद्दल फार बोलत नसते. तर आता मात्र आकाशला अद्वैतबद्दल जाणून घेण्यात इंटरेस्ट येत असतो. कारण आकाश ज्या मीटिंगसाठी आलेलं असतो ती मीटिंग त्याची अद्वैत बरोबरच असते. आता आकाश कलाला सांगत असतो की बरं झालं, दॅट्स ग्रेट की तू अद्वैत चांदेकरची बायको आहेस. अगं मी ज्या डीलसाठी इथे आलोय ना ती मी अद्वैत बरोबरच करणार आहे. म्हणजे खरं तर मोहिते कलेक्शन्स अँड चांदेकर ज्वेलर्स हे कंबाईन म्हणजे आम्ही कोलॅब करणार आहोत आणि काहीतरी नवीन डिझाईन्स, काहीतरी नवीन ज्वेलरीज आम्हाला लॉन्च करायचे आहेत. म्हणजे खरं सांगू का तुला, कोल्हापूरमधले जे डिझाईन्स आहेत ना त्याच्यामध्ये मुंबईकडच्या डिझाईनचं काहीतरी कॉम्बिनेशन करून आम्हाला नवीन काहीतरी कलेक्शन तयार करायचंय आणि त्यासाठीच मी इथे आलोय. मग आता मला तर काही जास्त टेन्शन घ्यायची गरजच नाही. तुला तर माहीत असेलच की तुमच्या पेढीवर कसं काम होतं, काय किती टक्के खरं सोनं वापरलं जातं वगैरे. त्यावर मात्र आता कला ही आकाशला सांगत असते की नाही, मला यातलं काहीच माहीत नाहीये आणि खरं सांगू तुला तर मी आणि चांदेकर आता एकत्र राहणारही नाही आहोत. त्याबरोबर आकाश म्हणतो म्हणजे तुला काय म्हणायचंय? त्यावर कला त्याला सगळी स्टोरी सांगून टाकते. ती त्याला सांगते की खरं तर अद्वैतचं आणि नैनाताईचं लग्न ठरलं होतं, पण नैना लग्न मंडपातून पळून गेली आणि त्या जागी मला लग्नाला बसावं लागलं. माझं आणि चांदेकरचं लग्न तर झालं, मी लग्नानंतर त्याची बायको बनले, पण आमच्या दोघांमध्ये नवरा बायकोंसारखं नातं कधीच नव्हतं. कालांतराने मी चांदेकरला नवरा म्हणून स्वीकारलं सुद्धा. माझं त्याच्यावरती खूप प्रेम आहे आता, पण त्याचं मात्र माझ्यावर प्रेम नाहीये. कम्पॅटिबिलिटी नाही म्हणून त्याला मला सोडायचंय. अरे तो खूप परफेक्शनिस्ट आहे आणि त्याला बायको सुद्धा तशीच हवी. मी त्याची बायको होण्याच्या पात्र नाही असं त्याला वाटतं. त्याबरोबर आता आकाश हा कलाला धीर देत म्हणतो काळजी नको करूस, खरे सगळं छान होईल. त्यावर कला म्हणते कसं छान होणार आहे? सगळं काही उरलं नाहीये आता, आता आमचा डिवोर्स होणार आहे. त्याबरोबर आकाशला एक काहीतरी तुफानी आयडिया येते. आकाश म्हणतो नाही होणार डिवोर्स. त्यावर कला म्हणते काय? त्यावर आकाश म्हणतो हो, माझ्याकडे एक आयडिया आहे, फक्त तू हो म्हणायला हवंस. त्यावर आकाशला कला विचारते काय आहे ते स्पष्ट आणि नीट समजावून सांग. त्यावर आकाश तिला सांगत असतो की हे बघ, पुरुष हा पुरुष असतो. तो कितीही जरी म्हटला ना की माझं माझ्या बायकोवर प्रेम नाहीये, मला तिच्याने काही फरक पडत नाही, तिचं असणं नसणं माझ्यासाठी काहीच महत्त्वाचं नाही, तरी सुद्धा एक पुरुष ज्या वेळेस आपल्या बायकोला एका दुसऱ्या पुरुषाबरोबर बघतो ना त्यावेळेस त्याला जेलसी ही फील होतेच. त्याबरोबर कला म्हणते म्हणजे नेमकं काय करायचंय? त्यावर तो सांगत असतो की हे बघ, आपण दोघं लहानपणापासूनचे मित्र आहोत. तू एक खूप चांगली डिझायनर सुद्धा आहेस. तू चांदेकर ज्वेलर्समध्ये डिझायनर म्हणून कामही केलेस आणि मी सुद्धा हिऱ्या मोत्याचा व्यापारी आहे आणि मला सुद्धा डिझायनरची गरज आहे. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट अशी जुळून येते की मी सध्या अद्वैत बरोबरच कोलॅब करायला इथे आलोय. म्हणजे सध्या मी आणि अद्वैत सतत भेटत राहणार. जर त्याच्या समोर तू सतत माझ्याबरोबर असशील, माझ्याशी बोलत असशील, माझ्यासोबत राहत असशील, मी तुला पॅम्पर करत असेल तर अद्वैतला जेलसी फील होईल. अर्थात जर त्याचं तुझ्यावर प्रेम असेल तर, किंवा त्याला तुझ्याबद्दल काही फिलिंग असतील तर हे असं होऊ शकतं. त्यावर कला ही आकाशला म्हणत असते नाही रे, नको उगाच असं काही करायला. त्यावर आकाश म्हणतो तुला तुझं प्रेम मिळवायचंय की नाही? त्यावर कला म्हणते हो मिळवायचंय. आकाश म्हणतो मग आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये, आपल्याला हे सगळं करावं लागेल, तू तयार आहेस? त्यावर कला म्हणते जर मला माझं प्रेम मिळणार असेल तर ठीक आहे. त्यावर आकाश म्हणतो ठीक आहे, तर मग स्वागत आहे. कला अद्वैत चांदेकर, तुमचं आमच्या मोहिते कलेक्शनमध्ये खूप स्वागत आहे. आजपासून तुम्ही आमच्या डिझायनिंग डिपार्टमेंटच्या हेड मॅडम असणार आहात. वेलकम. त्यावर कला हसायला लागते. त्यावर आकाश म्हणत असतो मग चांगल्या कामाला उशीर कशाला करायचा? उद्या माझ्या आणि अद्वैतची तुमच्याच चांदेकर ज्वेलर्सवरती मीटिंग असणार आहे. त्या दरम्यान तू सुद्धा माझ्याबरोबर चल. प्रेझेंटेशनच्या ज्या काही डिटेल्स आहेत त्या मी तुला फॉरवर्ड करतो, तू रात्री अभ्यास कर, त्यानंतर आपण उद्या जाऊयात. त्यावर कला म्हणते ठीक आहे आकाश, तू मला सर्व डिटेल्स पाठवून दे मोबाईलवरती, मी सगळं बघून घेते. आता आकाश म्हणतो पण पाठवू कशा, नंबर कुठे आहे माझ्याकडे? त्यावर कला आता आकाशला स्वतःचा नंबर देते आणि मग आता कला ही घरी आलेली असते. आता कलाने तर ठरवलेलं आहे की बघ चांदेकर, आता तुला कसा धडा शिकवते ते. आता दुसऱ्या दिवशी इकडे आकाश अद्वैतच्या ऑफिसला मीटिंगला जायला निघालेला असतो आणि आता तो कलाला कॉल करून सांगतो की हे बघ कला,
तू ऑफिसला अगदी वेळेवर पोहोचू नकोस, तू थोडीशी उशिरा ऑफिसला पोहोच. त्यावर कला विचारते का? त्यावर आकाश सांगत असतो, तू यायच्या आधी मी तिथे पोहोचलेला असेल आणि मग आम्ही तुझी वाट बघत बसू. ज्यावेळेस अद्वैत तुझी वाट बघेल त्यावेळेस मी त्याला तुझ्याबद्दल खूप काही चांगलं सांगत असेल. तू किती चांगली मुलगी आहेस, आपली मैत्री किती जुनी आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. यामुळे काय होईल, अद्वैतला आपल्या दोघांबद्दल आणखीन जास्त इनसिक्युरिटी फील होईल, कारण आपण दोघं एकमेकांना आधीपासून ओळखतो ही गोष्ट त्याच्या लक्षात येईल. त्यावर कला म्हणते, ठीक आहे, तू जसं म्हणशील ते आणि तसं करायला मी तयार आहे. हवं तर मी उद्या अर्धा तास उशीर येते. त्यावर लगेच तो म्हणतो की ठीक आहे, वेल डन, व्हेरी गुड. तर आता दुसरीकडे अद्वैतला माहीतच नसतं कलाच्या या सगळ्या प्लॅनबद्दल आणि आता एवढी मोठी डील त्याला क्रॅक करायची असते. त्यामुळे त्याचं खरे घरात नाहीये याकडे सुद्धा लक्ष नसतं. ती घरात नसल्याने आपल्याला काहीच फरक पडणार आहे असा विचार करून तो चांदेकर ज्वेलर्समध्ये पोहोचलेला असतो. आता आकाश सुद्धा त्या ठिकाणी आलेला असतो. अद्वैत आकाशचं छान स्वागत वगैरे करतो, आदरातिथ्य करतो. त्यानंतर आता आपण मीटिंगला सुरुवात करूयात का असं विचारतो. त्यावर आकाश म्हणतो, थांबा प्लीज, आमच्या डिझायनिंग डिपार्टमेंटच्या ज्या हेड आहेत त्या येणार आहेत आणि त्या येणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यांच्या डिझाईन्स ह्या एक नंबर असतात आणि त्या कधीच रिजेक्ट होत नाहीत. त्यावर आता लगेचच अद्वैत म्हणतो, दॅट्स ग्रेट, खरंच त्यांची आपल्याला खूप मदत होईल. त्यावर आकाश म्हणत असतो, खरं म्हणायचं झालं तर मी आणि ती आम्ही 5वीत असल्यापासून एका शाळेत होतो. त्यानंतर आम्ही कॉलेज सुद्धा एकाच ठिकाणी केलं आणि आता बघा ना काय योगायोग, कोल्हापूरमध्ये आल्यावर आमची दोघांची भेट झाली आणि आता आम्ही काम सुद्धा एकत्र करणार आहोत. त्याबरोबर अद्वैत म्हणतो, खरंच खूप प्लेजर गोष्ट असते आपले जुने मित्र आपल्याला मिळणं आणि आपण पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर नव्याने काम करणं. त्यावर आकाश पुढे कलाची अजून स्तुती करत असतो. लहानपणापासून ती खूप हुशार होती. आता अद्वैत विचार करायला लागतो की बापरे, एवढी हुशार, ग्रेट, इंटेलिजंट, टॅलेंटेड मुलगी नेमकी असेल तरी कशी. तर दुसरीकडे आकाश म्हणत असतो, खरंच खूप ग्रेट आहे ती, म्हणजे ती एक नंबर उत्तम आर्टिस्ट आहे. गणपतीच्या मूर्त्या म्हणू नका, नवरात्रीत देवीची मूर्ती म्हणू नका, उत्तम चित्र काढणे म्हणू नका, उत्तम डिझाईन्स बनवणे म्हणू नका, तिला येत नाही अशी जगात कोणतीच गोष्ट नसेल डिझायनिंगच्या बाबतीत असं मला तरी वाटतं. आता एवढी सगळी स्तुती होत असते. अद्वैतला सुद्धा एक्साइटमेंट असते त्या मुलीला पाहण्याची आणि आता त्या ठिकाणी कलाची एंट्री झालेली असते. आता कलाला बघून अद्वैत विचारतो, तू इकडे काय करतेस? कला आता अद्वैतकडे लक्षच देत नाही. ती त्याला सरळ इग्नोर करत आकाशला विचारते, आकाश, करायची आपण मीटिंगला सुरुवात? त्यावर आकाश म्हणतो, हो करूयात ना, तुझीच वाट बघत होतो आम्ही. किती उशीर. बरं, तुझी ओळख करून देतो, हे अद्वैत चांदेकर आणि अद्वैतजी ही कला खरे, म्हणजेच आमची डिझायनिंग डिपार्टमेंटची हेड. आता कलाला पुढ्यात बघून अद्वैतला खूप राग येतो, पण आता त्याच्यासमोर आकाश मोहिते असल्या कारणामुळे तो काहीच बोलू शकत नसतो. आता मात्र अद्वैत हा मीटिंगला सुरुवात करा असं म्हणतो खरं आणि कला ही प्रेझेंटेशन करणार असते. आता आकाश आणि कला या दोघांना असं एकत्र सतत बघून अद्वैतला खूप इनसिक्युरिटी फील होत असते. त्याला राग येत असतो. त्याला वाटत असतं की या मुलीला काय गरज होती हा आगाऊपणा करण्याची. कला खूप छान पद्धतीने प्रेझेंटेशन करते आणि ही डील मिळवण्यासाठी ती पूर्ण प्रयत्न करते असं सुद्धा शेवटी सांगते. त्याबरोबर आता आकाश हा कलाचं कौतुक करत म्हणतो, वाव, माइंड ब्लोईंग, एक नंबर, वाव कला, काय मस्त प्रेझेंटेशन केलंयस तू. आता मात्र आपण एकामेकाबरोबर कोलॅब करूच शकतो. काय वाटतं अद्वैत तुम्हाला? म्हणजे कलाने तर अगदी सगळंच व्यवस्थित एक्सप्लेन केलं आता तुम्हाला आमच्या कंपनीबद्दल आणि ज्वेलर्सबद्दल. तर कला म्हणत असते, अरे आकाश, इट्स माय प्लेजर. आता तुझ्याबरोबर काम करायचं म्हटलं तर एवढं सगळं तर करायला हवंच ना मी. तर आता आकाश सुद्धा कलाचं कौतुक करत म्हणतो, माझ्याबरोबरच नाही कला, तू कोणत्याही माणसाबरोबर काम केलंस किंवा एकटीने जरी काम केलंस ना तरी कोणतंही काम तू मनापासून आणि मन लावून करत असतेस. त्यावर कला, थँक्यू, अरे एवढी स्तुती नको करू माझी असं म्हणत असते. त्यावर तो म्हणतो, अरे स्तुती का करायची नाही? स्तुती करण्यासारखं जर तू काम केलंयस तर स्तुती तर केलीच पाहिजे. आता ते दोघं एकमेकाच्या थोडे जवळ उभे असतात आणि जवळ उभे राहून ते बोलत असतात. कला म्हणत असते की तुला माझं प्रेझेंटेशन आवडलं ना, मग झालं तर, बाकी मला काही फरक पडत नाही. आता हे सगळं अद्वैत ऐकत असतो. बाकी कोणाच्या प्रेझेंटेशन आवडणे न आवडण्याने कलाला फरक पडत नाही या गोष्टीचा अद्वैतला खूप राग येतो. त्याला वाटत असतं की अरे मी तुझा नवरा आहे, मला काय वाटतं काय नाही वाटतं हे तुझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण आता
अद्वैत काहीच बोलत नाही आणि त्यानंतर आकाश आणि कला दोघंही तिकडनं निघालेले असतात. आता अद्वैतची खूप जास्त चिडचिड होत असते, त्यामुळे तो सुद्धा आता डायरेक्ट निघतो पेढीवरून आणि घरी येत असतो. तर आता इकडे अद्वैतला मनामध्ये सतत तेच विचार फिरत असतात. तर दुसरीकडे आता आकाश हा कलाला म्हणत असतो, बघितलंस आजच तुझ्या नवऱ्याला पहिल्यांदा किती इन्सिक्युरिटी फील झाली येते. फक्त एकदा त्याने आपल्या दोघांना एकत्र पाहिले. आता ज्या वेळेस तो 2-3 वेळा सतत आपल्याला एकत्र बघेल ना, तेव्हा त्याला आणखीन जास्त इन्सिक्युरिटी फील होईल कला. आणि मग तुला तो त्याच्या मनातलं खरं सांगेल, त्याला तुझ्यावरच्या प्रेमाची जाणीव होऊन जाईल. तर दुसरीकडे आता अद्वैत हा रात्री झोपण्यासाठी आवरून झोपायला बेडवरती आलेला असतो, पण त्याला झोपही येत नसते. त्याच्या मनात सतत हाच विचार असतो की खरे म्हणजे त्याची बायको त्याच्या समोर होती, पण त्याच्या सोबत नव्हती. प्रत्येक वेळेस तिने माझ्यासाठी किती चांगलं काम केलंय, माझ्यासोबत काम केलंय, आणि आज तिने साधा मला भाव सुद्धा दिला नाही. घरात चांदेकर तुला हे हवंय का, ते हवंय काय विचारणारी, सतत बडबड करत असणारी बायको आज माझ्याबरोबर एक शब्द सुद्धा बोलली नाही. फक्त प्रोफेशनली मला आवडतं तसं कामाचं आणि कामापुरतंच बोलली. पण एवढं प्रोफेशनली आणि फॉर्मल वागायची काय गरज होती हिला? नाही होत आमच्यातलं ते साम्य तरी ठीक आहे ना, प्रत्येक गोष्ट काय सेम असलीच पाहिजे. आता मात्र प्रत्येक गोष्ट काय सेम असलीच पाहिजे हे बोलल्याच्या नंतर अद्वैतच्या लक्षात येतं की याचा अर्थ आपण जे साम्य आणि भिन्नता शोधत होतो ती आपली चूक होती. आणि मग आता अद्वैत कलाकडे येतो आणि कलाला सांगतो की तू त्या माणसाबरोबर काम करायचं नाही, त्या आकाश मोहिते बरोबर काम केलेलं मला आवडणार नाही. त्याबरोबर कला म्हणते, मला सांगणारा आणि विचारणारा तू कोण आहेस? आता मात्र अद्वैतकडे उत्तर द्यायला काहीच नसतं आणि तो गप्प होतो. त्यावर कला त्याला म्हणत असते, हे बघ चांदेकर, शांतपणे विचार कर. या अगोदर मी तुझ्याबरोबर चांदेकर ज्वेलर्समध्ये डिझायनर म्हणून काम करत होते आणि आता काही पर्सनल कारण असतं मला तुझ्याबरोबर प्रोफेशनली सुद्धा काम करण्यात इंटरेस्ट नाहीये, म्हणून मी तुझ्याकडची नोकरी सोडून दिली आहे. आठवतंय तुम्हाला काय म्हटलं होतास की मी फक्त तुझ्याकडे कामाला आहे, मी फक्त माझं काम चोख करायचं. मग आता एका कामगाराने नोकरी सोडल्यानंतर पुढे त्याने कोणाबरोबर काम करायचं हा सर्वस्वी चॉईस त्याचा असतो. आणि आकाश मोहितेंनी मला खूप चांगली ऑफर दिली आणि म्हणून मी त्यांच्याबरोबर काम करायला तयार आहे. त्याबरोबर पुढे अद्वैत म्हणत असतो, त्याबरोबर कला म्हणते, काय म्हणालास, कोण तू माझा? त्यावर अद्वैत म्हणतो, तू त्याच्याबरोबर काम केलेलं मला नाही आवडणार. त्यावर कला म्हणते, हे तू मला कोणत्या हक्काने सांगतोयस ते एकदा स्वतःच्या मनाला विचार, आणि ज्यावेळेस तुझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर असेल ना त्यावेळेस पुन्हा माझ्याकडे ये हे बोलायला, आणि मग मी तुझं ऐकेन. ऐकायचं की नाही ते ठरवेन, ऐकणार नाही. ये आता तू. आता अद्वैत घरी आलेला असतो आणि मात्र आता अद्वैतला खूप राग आलेला असतो कलाच्या या बोलण्याचा. त्याला इन्सिक्युरिटी फील होत असते. तो विचार करतो की मला असं का होतंय, मी तर तिला डिवोर्स देणार आहे, सोडून द्यायचं आहे म्हणतो, आणि तरी सुद्धा तिच्याबद्दल एवढा विचार करतो. म्हणजे माझं खरंच खरेवरती प्रेम आहे का? आज आकाश मोहिते बरोबर तिला बघून मला एवढा त्रास का होतोय? याचा अर्थ माझं खरेवरती प्रेम आहे असं आता अद्वैत म्हणत असतो. तर दुसऱ्या दिवशी आकाशने अद्वैतला स्वतःच्या घरी लंचसाठी बोलवलेलं असतं आणि तिथे आता कला सुद्धा आलेली असते. आकाश मुद्दामून अद्वैत समोर कलाला आणखीन जास्त पॅम्पर करत असतो, तिच्याशी आणखीन जास्त चांगलं गोड आणि प्रेमाने बोलत असतो. आणि हे सगळं बघून आता मात्र अद्वैतला आणखीन जास्त राग यायला लागतो, जेलसी फील व्हायला लागते, इन्सिक्युरिटी फील व्हायला लागते. आणि यावेळेस त्याला हे स्पष्टपणे जाणवतं की याचा अर्थ आपलं खरेवरती प्रेम आहे, म्हणूनच आपण तिला कुठल्याही दुसऱ्या परपुरुषाबरोबर बघू शकत नाही. त्याबरोबर हा व्हिडिओ तर इथेच संपतो, पण पुढे पाहणं तर हे इंटरेस्टिंग ठरणार आहे की आता अद्वैत कलाला नक्की त्याच्या मनातलं प्रेम कधी व्यक्त करून दाखवणार आणि मग कला आणि अद्वैतचा संसार कसा फुलणार. तर हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पटापट मिळत जाईल आणि सगळ्या व्हिडिओंचा आनंद सुद्धा तुम्हाला घेता येईल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, आता आकाश मोहितेने कला आणि अद्वैतला एकत्र आणण्यासाठी हे जे काही केलेलं आहे ते योग्य आहे का चुकीचं? कमेंट करून नक्कीच सांगा. आणि यामुळे अद्वैत आणि कला एक होतील का ते सुद्धा सांगायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पटापट मिळत जाईल. तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन मिळत राहतं तुमच्यासाठी अशाच छान छान गोष्टी बनवण्याकरिता. त्यामुळे प्लीज आठवणीने व्हिडिओला लाईक करत जा. कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला की नाही ते, कारण तुमच्या कमेंट्स वाचून सुद्धा आम्हाला आणखीन जास्त काम करण्यासाठी इच्छा जागृत होत असते. त्यामुळे कमेंट्समध्ये तुमची मतं मांडायला विसरत जाऊ नका.
पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.